वाढत्या ड्रग्ज तस्करीवरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। गेल्या 10 वर्षांपासून मोहीम थंडावल्यामुळे थेट शाळेपर्यंत ड्रग्ज पोहोचले। ड्रग्ज तस्करीला राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचं मत। मुंबईसाठी ठाकरेंचा अभिनय तो कभी नहीचा नारा। आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलोय, मराठी माणसांना एक झालं पाहिजे। ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीमधून जनतेला साद। फडणवीसांनी भ्रष्टाचारासंदर्भात बोलूच नाही। अजितदादांविरोधातले बैलगाडीभर पुराव्यांचं काय झालं? संयुक्त मुलाखतीमधून राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। दोन धुरंधर नेते एकत्र आल्यामुळे सत्ताधारी डगमगलेले आहेत। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपचा डोलारा मोदींच्या करंगळीवर उभा असल्याची टीका। ठाण्यात शिंदेंना दुखवायचं नव्हतं म्हणून युती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट। जागा वाटप राजकीय फायदा पाहिलेला नाही, फडणवीसांची माहिती। एकनाथ शिंदेंनी घेतली शिवसेना युबीटीचे माजी आमदार दगडू सपकाळ यांची भेट। सपकाळांची मुलगी प्रथम प्रभाग 203 मधून इच्छुक होती। उमेदवारी न मिळाल्यामुळे दगडू नाराज। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन। कल्याणमध्ये मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन, तर संध्याकाळी ठाणे शहरात राज ठाकरेंचा रोड शो। मी मनसेमध्ये प्रामाणिकपणे काम करतोय, विनाकारण कुठल्याही अफवा पसरवू नका। भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण। 15 जानेवारीनंतर राहू देणार नाही, सामान भरून ठेवा। रोहिंग्या आणि बांगलादेशींना नितेश राणे यांचा इशारा। देशभक्त मुस्लिम आमच्या सोबत असल्याचंही विधान। मुंबई आग्रा महामार्गावर हिंदुत्ववादी संघटनांचा रास्ता रोको। पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये गोरक्षकांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवला। शिरवाडे फाटा परिसरामध्ये चक्का जाम।